गोंदिया जिल्ह्यातील सडक तालुक्यात एक मोठा आर्थिक घोटाळा समोर आला असता सोंदड ग्रामपंचायतमध्ये तब्बल 1,44,00,000 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणात सरपंच हर्ष मोदी आणि ग्रामविकास अधिकारी राजकुमार पटले यांचं नाव पुढे आलं असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षात ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळल्या आहेत। पाण्याच्या टाक्या, रस्ते बांधकाम, शौचालय योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेत बनावट बिल, अपूर्ण काम आणि खोटे हिशेब दाखवून निधीची अफरातफर करण्यात आल्याचं समोर आलं आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तपास अहवालातही अनेक कामं कागदोपत्री पूर्ण दाखवून प्रत्यक्षात अर्धवट ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे। स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकरणाविरोधात आवाज उठवत संपूर्ण चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असता दरम्यान प्रशासनाकडून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला असून उच्चस्तरीय चौकशी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। ग्रामस्थांचा प्रश्न स्पष्ट आहे, जनतेसाठी असलेला निधी काही मोठ्या व्यक्तींच्या खिशात गेला तर सामान्य नागरिकांचा विकास कधी होणार? या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करून गावकऱ्यांचा विश्वास परत मिळवावा अशी मागणी होत आहे। सरपंच ग्रामपंचायत सोंदड आमचे ग्रामपंचायत सोंदडला आम्ही 9 जानेवारी 2023ला या ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या पदावरती विराजमान झालो। तेव्हापासून आमचे जे सरपंच आहेत सुरुवातीच्या पहिल्याच सभेपासून त्यांनी नियमबाह्य पद्धतीनं मासिक सभा चालवली आणि त्याच्या विरोधात आम्ही संबंधित गटविकास अधिकारी यांना तक्रार दिली। त्याच्यानंतर त्यांच्या ज्या 2-3 मासिक सभा झाल्या सुरुवातीच्या त्याच्यामध्ये नियमबाह्य पद्धतीनं त्यांनी टेंडर प्रक्रिया किंवा कामांचे कुठलेही निविदा प्रक्रिया काम न करता स्वतःच्या मर्जीने कामं करून मर्जीतल्या लोकांना त्या कामाचे देयके देण्याचे काम आमचे जे सरपंच आहेत हर्ष मोदी यांनी सुरू केले होते। त्याच्या विरोधात आम्ही मार्च 2023ला म्हणजे पदावर आल्याच्या 2 महिन्यामध्ये आम्ही तक्रार केली, परंतु तक्रारीला कुठलाही प्रतिसाद वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला मिळाला नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि 15 सदस्य अशी एकूण 16 सदस्यीय संख्या ग्रामपंचायतची आहे। त्यामध्ये आम्ही 6 लोक म्हणजे ज्या गैरव्यवहाराच्या विरोधात बोलत होतो, परंतु बहुमत नसल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये ठराव पारित हे सरपंच आपल्या मर्जीने करत होते। त्यामुळे कुठेतरी आम्हाला न्याय मिळत नव्हता, म्हणून आम्ही गैरव्यवहाराविरुद्ध गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली, परंतु कुठलाही प्रतिसाद आम्हाला प्रशासनाकडून मिळत नव्हता। सरतेशेवटी आम्ही मग आमच्याकडे पुरावे आले तर ऑक्टोबर 2024ला ग्रामपंचायतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे याची तक्रार आम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिली। त्याच्यावरती सुद्धा कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आम्ही 7 जुलै 2025ला शेवटचं पत्र म्हणून सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला की आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही बेमुदत उपोषण सुरू करू। त्या पत्राला सुद्धा कुठेही आम्हाला न्याय मिळाला नाही, त्यामुळे आम्ही 9 ऑगस्ट 2025ला बेमुदत आमरण उपोषण सुरू केला। त्या उपोषणाच्या कुठेतरी प्रशासनावरती दबाव पडला आणि ग्रामपंचायत सोंदडची त्यांनी चौकशी सुरू केली। चौकशीला जवळपास 2 महिने लागले आणि आम्हाला 17 ऑक्टोबर 2025ला चौकशी अहवाल प्राप्त झाला। त्याच्यामध्ये यांनी 1,44,40,944 रुपयाच्या सरपंच हर्ष मोदी आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार पटले यांनी दोघांनी संगनमत करून जवळपास 1,44,40,944 इतका मोठा गैरव्यवहार ग्रामपंचायत सोंदडमध्ये केल्याचे उघड झालं। त्या चौकशी अहवालाचे आपण अवलोकन केले असता त्याच्यामध्ये असे दिसून आले की यांनी एक बोगस आयडी तयार करून म्हणजे जेची बोगस आयडी तयार करून जवळपास 69 लाख रुपये यांनी ची खरेदी म्हणजे बोगस खरेदी दाखवून आपल्या ग्रामपंचायतच्या जो विकासाकरिता आलेला पैसा आहे त्याचा गैरवापर करून
भ्रष्टाचार केला असे अनेक प्रकरण यांनी ग्रामपंचायतच्या जो विकासासाठी आलेला निधी होता ते प्रत्यक्ष खर्च न करता फक्त खोटे बिल सादर करून यांनी खर्च केला। हा ठपका त्या चौकशी अहवालामध्ये सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। तू जर रोशन शिवंकर सोबत फिरला तर त्याच्यासोबत आम्ही तुला सुद्धा जीवे मारू अशा खूप साऱ्या धमक्या आहेत, परंतु आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरलो नाही किंवा त्या धमक्यांबाबत आम्ही कुठेही तक्रार केला नाही। त्यांनी जे आमच्या सहकाऱ्यांना जे कॉलद्वारे धमक्या दिल्यात त्यांचे आम्ही कॉल रेकॉर्ड करून ठेवलोय। आमची एकच इच्छा आहे की हा जेव्हा प्रकरण पूर्णपणे म्हणजे जे काही भ्रष्टाचारी आहेत दोन्ही व्यक्ती त्यांच्यावरती ज्या दिवशी शिक्षाचा आदेश निघेल त्या दिवशी आम्ही ते सार्वजनिक करू, हे आम्ही एक इच्छा ठेवली आहे। त्यामुळे कुठेही आम्ही तक्रार केला नाही किंवा आम्ही घाबरणार सुद्धा। हा निकाल लागायला पुन्हा अजून किती दिवस लागू शकतो? आणि शासकीय नियमाप्रमाणे जे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आदेश करिता चौकशी अहवाल गेलेला आहे आणि नियमाप्रमाणे 30 दिवसांच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश देणे बंधनकारक आहे। तर 17 ऑक्टोबरला त्यांनी आदेश दिलाय त्यांच्याकडे, 17 नोव्हेंबरला ते 30 दिवस पूर्ण होत आहेत। आमची अपेक्षा आहे की 30 नोव्हेंबर पर्यंत आदेश येऊन त्यांच्यावरती काय दंड किंवा कुठली शिक्षा त्या दोन्हीवरती होते हे जवळपास 30 नोव्हेंबर पर्यंत कळेल ही आशा आहे। त्यांनी हा जो भ्रष्टाचार न्यूज एक्सप्रेस साठी आकाश नंदा गवळी यांची बातमी। भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है। उन्होंने कहा, मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितैषी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है।